Good morning, all of you. Today we are going to learn Maharashtra before Shivaji EVS Part 2, Lesson number 1. Shivaji Maharaj was a great man. We celebrate his birthday anniversary with great prompt and reverence. It is happy to day of you children. शिवाजी महाराज हे खूप थोर व्यक्ती होते. आपण त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने आणि आदराने साजरा केला पाहिजे. इट इज हॅपी डे फॉर यू चिल्ड्रन आणि मुलांनो हा तुमच्यासाठी फार आनंदाचा दिवस आहे. यू सिंग सॉंग्स अँड पवाडाज इन हिज हॉनर. तुम्ही त्यांच्यासाठी गाणी म्हटली पाहिजेत आणि पवाडाज जी 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 असे जे पोवाडाच असतात ना, त्याच्या संदर्भात हे असे आपण ज्यांची बड्डे असेल, म्हणजे त्यांचा वाढदिवस असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्यावेळेला आपण असे पोवाडच गायले पाहिजे. त्यांची महान गाणी आहेत ती छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण म्हटलं पाहिजे. यू गार्डलँड हिज पिक्चर अँड से शिवाजी महाराज की जय. तुम्ही त्यांच्या प्रतिमेला, त्यांच्या फोटोला हार घालायचा आहे किंवा घाला आणि जोरात म्हणा शिवाजी महाराज की जय. हू वॉज दिस शिवाजी महाराज. पण हे शिवाजी महाराज कोण होते. व्हॉट वॉज द ग्रेट वर्क ही डीड दॅट वी सेलिब्रेट हिज बर्थडे एव्हरीवेअर. आणि आपण त्यांचा प्रत्येक वर्षी बर्थडे का साजरा करतो, त्यांनी काय काम केलेलं आहे, असं ह्या लेसनमध्ये आपल्याला शिकायचं आहे. द टाइम इन विच शिवाजी महाराज लिव्ड वॉज दॅट ऑफ द मेडिव्हियल पिरियड. ज्या वेळेत शिवाजी महाराज राहत होते त्याला मेडिव्हियल पिरियड म्हणतात, म्हणजे मध्ययुगीन काळात ते राहत होते. इन दोज डे मोनॅर्ची ऑफ द रूल ऑफ किंग्स प्रिवेल्ड एव्हरीवेअर. त्याच वेळेला जे बाकीचे किंग्स होते ते स्वतःचे साम्राज्य किंवा स्वतःची राजेशाही गाजवत होते. मेनी ऑफ द किंग्स परस्यूड देअर ओन प्लेजर्स अँड एन्जॉयमेंट्स इन्सिस्ट ऑफ द वेलफेअर ऑफ देअर सब्जेक्ट. बरेचसे जे किंग्स होते, राजे होते, त्यांना स्वतःचीच एन्जॉयमेंट आणि प्लेजर्सचं घेणं देणं होतं. बाकी ज्यांचे वेलफेअर ऑफ सब्जेक्ट म्हणजे राज्याच्या सत्तेसाठी किंवा प्रजेच्या कल्याणासाठी त्यांना काही घेणं देणं नव्हतं किंवा त्यांच्याकडे ते लक्ष देत नव्हते. बट इवन इन दोज डेज देअर वेअर सम किंग्स हू लुक्ड आफ्टर द वेलफेअर ऑफ देअर सब्जेक्ट. पण त्यातील काही राजे असे पण होते की ते त्यांच्या प्रजेकडे लक्ष देत होते, त्यांच्या सुखदुःखाचा विचार करत होते. शिवाजी महाराज एस्टॅब्लिश स्वराज्य इन महाराष्ट्र. स्वराज्य मीन्स सेल्फ गव्हर्नमेंट, अवर ओन रूल. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना महाराष्ट्रामध्ये केली. स्वराज्य मीन्स सेल्फ गव्हर्नमेंट, अवर ओन रूल. स्वराज्य म्हणजे स्वतःचं गव्हर्नमेंट, म्हणजे आपण स्वतःचे नियम आपण वापरू शकतो. गव्हर्नमेंट म्हणजे स्वतःचे शासन. फॉर अबाउट 400 years बिफोर शिवाजी महाराज महाराष्ट्र वॉज नॉट फ्री. पण 400 शतकापूर्वी 400 शतकापूर्वी शिवाजी महाराजांचा जेव्हा जन्म झाला नव्हता तेव्हा महाराष्ट्र फ्री नव्हता. म्हणजे महाराष्ट्र हा अंडर जे निजामशाह होते किंवा आपण वरती बघितलेलं आहे आदिलशाह होते, त्यांच्या अंडर होते आणि ते त्यांचं वरती गुलामगिरी करायचे आणि त्यांच्याकडून त्यांना बरेचसे त्रास देत. A large portion of was under the rule of Nizam Shah of अहिल्यानगर अहमदनगर. बराचसा लार्ज पोर्शन, बऱ्यापैकी मोठा भाग हा जो आहे तो निजामशाहच्या अंडर होता, जे अहिल्यानगर येथे राहत होते. आत्ताचं नाव अहिल्यानगर आहे, तसं यापूर्वी नाव अहमदनगर असं होतं. अँड आदिलशाह ऑफ बिजापूर, आणि जे बिजापूरचे आदिलशाह होते त्यांच्याकडे अर्धा भाग होता. दीज टू सुलतान्स हॅड डिवायडेड महाराष्ट्र अमॉंग देमसेल्फ. आदिलशाह आणि निजामशाह हे दोन जे सुलतान होते त्यांनी महाराष्ट्र डिवाइड करून घेतलेलं. दे वेर नॉट लिबरल इन देअर आउटलुक. त्यांचा दृष्टिकोन अजिबात चांगला नव्हता, ते अजिबात उदारमतवादी नव्हते. दे ऑपरेस्ड द पीपल ओव्हर हुम दे रूल्ड. ते काय करायचे, लोकांवरती प्रजेवरती अत्याचार करायचे आणि स्वतःचे नियम लादायचे. दे वेआर ऑल्सो स्ट्रॉंग इनेमीज ऑफ इच अदर. ते दोघं एकमेकांचे इनेमीज होते. म्हणजे कोण, आदिलशाह आणि निजामशाह हे एकमेकांचे कोण होते, इनेमीज होते, म्हणजे शत्रू होते. आणि they constantly fought against each other, which the result that the people suffered and were harassed. ते काय करायचे, कंटिन्यू एकमेक युद्ध करायचे आणि त्याच्यामुळे काय व्हायचं, जी प्रजा होती ती काय व्हायची, सफर्डेड व्हायची. मग त्यांना त्याचा अत्याचार सहन व्हायला लागायचा या त्या युद्धाचा त्या लोकांवरती परिणाम व्हायचा आणि ते हरास्ड, ते त्यांच्यावरती तो अत्याचार व्हायचा, ते भरडले जायचे असं इथे सांगितलेलं. The people could not get enough to eat, nor could they celebrate their festivals or worship their gods openly and freely.
आता हे जे लोक होते त्याच्यावर त्यांना असं पुरेसं अन्नही प्रजेला आपल्या पुरेसं अन्नही हे लोक सुलतान लोक आहेत ते खायला देत नव्हते आणि त्यांना स्वतःचं जे सण आहेत किंवा स्वतःचे उत्सव आहेत ते ओपनली म्हणजे असं फ्रीली ते फ्रीली अँड ओपनली साजरे करता येत नव्हते. म्हणजे त्यांच्यावर त्यांचं दडपण होतं. त्यांचं जे सुलतान होते त्यांनी जे सांगतील त्याच पद्धतीने वागायचं. स्वतःहून आपण काही करायचं नाही असं तिथे नियम होता. स्वतःच्या देवाची पूजा करायलाही पण त्यांना बंदी होती. दे वर नॉट शुअर ऑफ सेफली इवन इन देअर ओन होम्स. ते स्वतःच्या घरामध्ये सुद्धा सेफ नव्हते. देअर वॉज इनजस्टिस एव्हरीवेअर. आणि सगळीकडे अन्याय आणि इनजस्टिस म्हणजे अन्याय पसरलेला होता. इन महाराष्ट्र देअर वेअर मेनी वतनदार्स लाईक देशमुख्स अँड देशपांडेज हू ओन्ड जहागिरीज. ही फर्स्ट ब्रॉट अ बुक अ वतनदार्स हू फाउट अमॉंग्स देमसेल्फ. जे स्वतःच एकमेकांमध्ये भांडणं करत होती त्या वतनदारांना पहिल्यांदा त्यांनी वठणीवर आणलं. ही देन युज्ड देम इन हिज प्लॅन टू एस्टॅब्लिश स्वराज्य. आणि नंतर त्यांनी त्यांचा वापर म्हणजे कोणाचा वतनदाराचा वापर स्वराज्याची स्थापना करण्यासाठी त्यांचा वापर करून घेतला किंवा त्यांना त्याच्यात सामील केलं. ही फाउट अगेन्स्ट द पॉवर्स दॅट ऑप्रेस्ड द पीपल अँड डिफेक्टेड देम. जे लोकांना त्रास देत होते ज्यांच्यावर अत्याचार करत होते त्यांच्या अगेन्स्ट त्यांनी लढायला शिवाजी महाराजांनी सुरुवात केली. ही इस्टॅब्लिश्ड हिंदवी स्वराज्य बेस्ड ऑन जस्टिस, फेअर प्ले अँड इक्वल ट्रीटमेंट टू पीपल ऑफ ऑल कास्टेस अँड रिलिजन्स. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची पण स्थापना केली न्यायासाठी किंवा सगळ्यांना समान न्याय देण्यासाठी. सगळ्यांच्या समान जे आहे कास्ट जी जात आहे किंवा धर्म आहे त्या सगळ्यांसाठी त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवाजी महाराज मेड नो डिस्टिंक्शन्स बिटवीन हिंदूज अँड मुस्लिम. आणि शिवाजी महाराजांनी हिंदू आणि मुस्लिममध्ये कधीही भेदभाव केला नाही. ही हॉनर्डेड द संतस ऑफ ऑल रिलिजन्स. त्यांनी सर्व धर्मातील संतांचा नेहमी आदरच केला. वी ड्रीव टू इन्स्पायरेशन्स फ्रॉम दिस नोबेल डीड ऑफ महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जे कार्य आहे त्यांच्यापासून आपण इन्स्पायर झालं पाहिजे की त्यांनी कसं सर्व धर्म समभाव केले आणि त्यांनी कशा राज्याची स्थापना केली असे ते सांगितलेलं. ड्युरिंग अ पिरियड अबाव 300 or 400 years बिफोर शिवाजी महाराज मेनी संत वेअर बॉर्न इन महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी म्हणजे 300 ते 400 शतकांपूर्वी बऱ्याचशा संतांचा जन्म झालेला होता महाराष्ट्रामध्ये. देअर वर्क हेल्प शिवाजी महाराज इन हिज सक्सेसफुल एफर्ट्स ऑफ एस्टॅब्लिशिंग स्वराज्य. आणि या संतांच्या कार्याचा शिवाजी महाराजांना चांगला उपयोग झाला स्वराज्याची स्थापना करण्यासाठी. वी शॉल सी इन नेक्स्ट चॅप्टर व्हॉट दी संत डीड. नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण संतांनी काय केलं हे आपण पाहणार आहोत. तर इथे EVS 2चं लेसन नंबर 1 महाराष्ट्र बिफोर शिवाजी हा इंग्लिश टू मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणही हा व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडल्यास कळवा. थँक्यू.